नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आपल्या बॉम्बे हायकोर्टच्या PYQ सिरीजमध्ये 5व्या भागामध्ये आपण आज आलेलो आहोत. तर त्यामध्ये आपण आपल्या GK GSच्या प्रश्नांचा सराव त्यामध्ये करून घेत आहोत परीक्षेच्या दृष्टीने. त्यामधला आपला आजचा पहिला प्रश्न आहे बघा, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 CO2, दुसरं H2O, तिसरं O2 आणि चौथं H2SO4. तर पर्याय क्रमांक 2 H2O हे पाण्याचं सूत्र आपल्याला असलेलं बघायला मिळतं. त्याच्यानंतर आता CO2 काय आपलं कार्बन डायऑक्साईड, O2 काय आहे आपलं ऑक्सिजन, H2O काय पाणी आणि H2SO4 काय सल्फ्युरिक ऍसिड. सल्फरसाठी आपण H2SO4 हे सूत्र वापरतो. आता H2O काय पाण्याचा एक रेणू हा 2 हायड्रोजन अणूंपासून एक ऑक्सिजन अणूने बनलेला असतो. 2 हायड्रोजन एक ऑक्सिजन म्हणून काय म्हणतो आपण H2O. एकच आहे ना, 2 हायड्रोजनचे आपल्याला अणू असलेले ॲटम्स असलेले बघायला मिळतात म्हणून त्याला मॉलिक्युल्स आपण काय म्हणतो H2O. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. वनस्पती अन्न तयार करण्याची प्रक्रिया कोणती? पर्याय क्रमांक 1 श्वसन, दुसरं पचन, तिसरं प्रकाश संश्लेषण आणि चौथं उत्पादन. तर पर्याय क्रमांक 3 प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस ज्याला आपण म्हणतो, की ज्यामध्ये मग सूर्यप्रकाश असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, पाणी असेल, हे सर्व वनस्पती काय करतं शोषून घेतं. त्याच्यानंतर हरित जे लवके जे आहेत, क्लोरोफिल जे आहे त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर करतं आणि ऊर्जेच्या स्वरूपात ATPच्या माध्यमातून ती ऊर्जा स्टोअर करते आणि ते स्वतःचं अन्न आणि पाणी ही स्वतःची जी भूक जी आहे ती वनस्पती त्यातनं प्रकाश संश्लेषणातनं भागवतात. म्हणजे काय, स्वतः अन्न तयार करतात कशातनं, फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण. मग त्यामधनं सनलाईट, पाणी, अजून त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड, ह्या 3 गोष्टी त्याच्यासाठी आवश्यक. बघा याच्यामध्ये आपण दिलेले बघा, क्लोरोफिस्ट, क्लोरोफाइल जे ATPच्या स्वरूपामध्ये ऊर्जा साठवली जाते. वनस्पती सूर्यप्रकाश, पाणी, कार्बन डायऑक्साईड याचा वापर करून स्वतःचे अन्न तयार करत आणि सूर्यप्रकाशाचे ऊर्जेत रूपांतर होते आणि ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. म्हणजे सूर्यप्रकाशाचं ऊर्जेत रूपांतर करतात. म्हणजे हा जो झाड आहे समजा, हे इकडे सन याच्यातनं मिळणारा जो सूर्यप्रकाश आहे त्यातनं कार्बन डायऑक्साईड शोषून मग त्याचं ऑक्सिजन मध्ये रूपांतर करून, म्हणून म्हणतो आपण की झाडं लावा. का? कारण की आपल्याला तेवढा पुरेसा ऑक्सिजन त्यातनं उपलब्ध होतो. तर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी, जे जुने विद्यार्थी आहेत ज्यांनी मागचे 4 लेक्चर्स बघितलेले आहेत त्यांच्यासाठी तर ही सूचना नवीन नाहीये, पण जे नवीन विद्यार्थी नव्यानं बघत आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण एक सूचना आहे की ज्यामध्ये आपण संगणकावर आधारित जे काही 10 प्रश्न असतात आपल्याला कंपल्सरी, बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल अडचणी येत होत्या आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या इन्क्वायरीज पण आल्या होत्या त्या संदर्भात. तर त्या अनुषंगाने आपण संगणकावर आधारित बॅच लॉन्च केलेली आहे. त्याची फीस राहणार आहे मात्र 49 रुपये. त्या विद्यार्थ्यांना ती बॅच परचेस करायची आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट ॲक्सेस त्याच्यावर ठेवू शकता. त्यानंतर बघा, आता 26 एप्रिलला पेपर आहे बघा आपला. तर आता अभ्यास तुम्ही सर्वजण करतच आहात, परंतु अभ्यासाबरोबरच प्रश्नांचा सराव, प्रश्नपत्रिकांचा सराव महत्त्वाचा आहे. तर त्या अनुषंगाने आपण आपली 20 टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे की ज्यामध्ये तुम्हाला इंग्लिश, मराठी, ग्रामर असेल, GK GS असेल, मॅथ रिजनिंग असेल, कम्प्युटरवर आधारित प्रश्न आहे, या सर्वांचा एकंदरीत प्रश्नांचा सराव जो आहे तो करून घेतला जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला. तर त्याची फीस आहे मात्र 75 रुपये. जे विद्यार्थी इच्छुक असतील ते तुम्ही परचेस करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. त्याचबरोबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना टेलिग्राम चॅनलची आहे बघा सर्व विद्यार्थ्यांना, की ज्याच्यामध्ये आपण आता ही जी PDF आपण बघत आहोत की जी PYQची आहे, तर ही जी प्रश्नपत्रिकांची जी PDF आहे ती तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध असेल आणि त्याचबरोबर इतर ज्या काही अपडेट असतील किंवा ज्या काही नोट्स असतील त्या पण तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील बॉम्बे हायकोर्टशी संबंधित. आणि मागच्या ज्या काही आपल्या 5 प्रश्नपत्रिका झाल्या त्याची पण PDF आपल्याला त्या ग्रुपवर उपलब्ध करून दिली गेलेली आहे. तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्सवरती लिंक आहे टेलिग्राम चॅनलची, तिथून जॉईन करू शकता.
की जेणेकरून तुमचा अभ्यास व्यवस्थित चालू राहील. तर आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? आता ह्या 4 ऑप्शन्स मधनं मोठा सांगायचा आहे आपल्याला. पर्याय क्रमांक 1 मेंदू, दुसरं हृदय, तिसरं यकृत आणि त्वचा. कॉमन सेन्सने जर विचार केला तर त्वचा हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला बघायला मिळते, की ते पूर्ण शरीरावर आपल्याला बघायला मिळते. त्वचा हा मानवी शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे. तो संपूर्ण शरीराचे संरक्षण करतो बाह्य टॉक्सिक एलिमेंट्स पासून. त्यानंतर बघा, पृथ्वीभोवती फिरणारा नैसर्गिक उपग्रह कोणता? पृथ्वीभोवती फिरणारा उपग्रह विचारत आहे ते. आता पृथ्वीभोवती कोणता उपग्रह फिरतो? पर्याय क्रमांक 1 सूर्य, चंद्र, तिसरा मंगळ आणि चौथं आपण चंद्र आपल्याला उपग्रह आहे बघ, बरोबर. हा सूर्य आहे. सूर्याभोवती मग फिरणारे जे आपले ग्रह त्यापैकीच एक आपली पृथ्वीभोवती फिरणारा उपग्रह म्हणजे आपला चंद्र. ठीक आहे. त्यानंतर बघा, चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. तो स्वतःच्या प्रकाशाने चमकत नाही तर सूर्याचा प्रकाश परावर्तित करतो. स्वतः त्याला त्याचा उजेड नाही, सूर्याचा जे काय उजेड येतोय त्याच्यातनं तो रिफ्लेक्शन होत आहे आणि त्याच्यातनं तो चमकतो आहे. एल्बिडोची जी संकल्पना आहे का तिथे लागू होते. त्यानंतर बघा, वायुमंडळातील सर्वाधिक प्रमाण कोणत्या वायूचे आहे? पर्याय क्रमांक 1 ऑक्सिजन, दुसरं नायट्रोजन, तिसरं कार्बन डायऑक्साईड आणि चौथं हायड्रोजन. तर पर्याय क्रमांक 2 नायट्रोजन हा आपल्याला सर्वाधिक प्रमाणात असलेला बघायला मिळतो. त्या खालोखाल आपल्याला ऑक्सिजन तो 21% आसपास असलेला बघायला मिळतो आणि इतर वायू मग त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. सर्वाधिक नायट्रोजन बघायला आपल्याला मिळतो. बघा, आता हा जो येलो कलरचा शेड आहे का, हा जेवढा आपण येलो शेड आपण बघत आहोत हा काय आपला नायट्रोजन. जो आपल्याला पृथ्वीच्या वातावरणाचा तब्बल 70% आसपास बघायला मिळतो, 70 to 78%. त्याच्यानंतर आपल्याला 21% हा ब्लू शेड मध्ये ऑक्सिजन बघायला मिळतो 20% मध्ये. ही जी व्हाईट शेड दिसते का, ही छोटीशी बारीक लाईट, ही काय इतर वायू आहे. पृथ्वीचा अक्षीय झुकाव किती अंशाचा आहे? पृथ्वी टिल्टेड आहे म्हणतो ना आपण, थोडीशी स्वतःच्या अक्षावर अशी सरळ नसता ती थोडीशी क्रॉस झालेली, बरोबर. मग ती किती क्रॉस झालेली आहे? पर्याय क्रमांक 1 21.5 डिग्री, नंतर 23.5, 23.5, नंतर 25.5 आणि 27 डिग्रीवर दिलेली आहे. तर पर्याय क्रमांक 2 23.5 पर्यंत आपली पृथ्वी टिल्टेड झालेली बघायला मिळते. तर आपली ही पृथ्वी ही अशा अक्षावर आहे म्हणून 23.5 वर आपल्याला कर्क आणि मकर वृत्त बघायला, उत्तरेला कर्क वृत्त, दक्षिणेला मकर वृत्त आणि 0 डिग्रीवर काय बघतो आपण? विषुववृत्त. स्वतःच्या अक्षाभोवती पृथ्वी हा सेंटर पॉइंट जर पकडला ती क्रॉस झालेली आपल्याला बघायला मिळते. त्यातनं दिवस आणि रात्राचा फरक आपण बघतो. आता हा जो कर्व आहे, हा जो अँगल आहे, हा ते 23.5 डिग्रीचा अँगल आपल्याला असलेला बघायला मिळतो. त्याच्यातनं मग का आपल्या सूर्याचं भासमान भ्रमण ज्याच्यातनं समर सॉलेट, विंटर सॉलेट होतो. मग त्याच्यातनं काय बघतो आपण? 21 डिसेंबर रात्र सर्वात मोठी, 21 जून दिवस सर्वात मोठा आणि इक्वेटरवर म्हणजे काय 0 डिग्रीवर आपल्याला दिवस आणि रात्र 12-12 तासांचेच बघायला मिळतात. आणि ह्या पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यांमधनं आणि सूर्याभोवती फिरण्यामधनं काय होतं? आपलं दिवस व रात्र होतात. आणि ह्या कोणामुळेच काय ऋतू निर्मिती होती बघा आपली. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ही जी निर्मिती बघतो का आपण, ऋतूंचा जो फरक बघतो का गॅप 4-4 महिन्यांचा, तो या पृथ्वी ही स्वतःच्या अक्षाभोवती 23.5 टिल्टेड आहे, झुकलेली आहे म्हणून असलेला आपल्याला बघायला. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणता ग्रह सूर्याला सर्वात जवळ आहे? पर्याय क्रमांक 1 पृथ्वी, दुसरा शुक्र, तिसरा बुध आणि चौथा मंगळ. पर्याय क्रमांक 3 बुध हा पहिला नंबरवर आपल्याला बघायला मिळतो
आपला नंबर कितवा पृथ्वीचा? तिसरा. नंतर कोण आहे सेकंडला? 4 वर काय? मंगळ. नंतर कोण? गुरु. बुध, ज्याला मर्क्युरी या नावाने आपण ओळखतो. बुध हा सूर्यमालेतील सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. हा सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह देखील. मान्सून वारे प्रामुख्याने कशामुळे निर्माण होतात? समुद्री प्रवाह, तापमानातील फरक, गुरुत्वाकर्षण आणि ज्वालामुखी. मान्सून वारे. तर पर्याय क्रमांक 2 तापमानातील फरक हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता तापमानातील फरक हा घटक कारणीभूत कसा ते आपण चर्चा करूया. आता तापमान आहे समजा, बाष्पीभवनाची ही जी संकल्पना आपण बघतो, समजा आता हा मागे ही इमेज दिसते, हे जे काही पाणी तुम्हाला बघायला मिळते, हाय प्रेशर आणि लो प्रेशर बेल्ट असतो बघा. आणि वारा, मान्सून वारा कधीही कसा हाय प्रेशर टू लो प्रेशर वाहत असतो वारा. आता समजा ही रिकामी जागा आहे, ही रिकामी जागा आहे बरोबर, सरफेस. हा पेन इथे घ्या, म्हणजे मी फोर्स केलाय ना त्याच्यावर, तेव्हा तो दाब त्याच्यावर हातावर पडला, म्हटलं काय हा पेन काय हाय प्रेशर, ही जागा काय ही निर्माण पोकळी, व्हॅक्यूम जिथं नाहीये तिथेच जाणार ना. समजा पाण्याचा ग्लास आहे, अर्धा भरलेला आहे तेव्हाच त्याच्यात पाणी अजून टाकाल ना. फुल भरलेल्या ग्लासमध्ये पाणी भरणार आहे का तुम्ही? ते हाय प्रेशर टू लो प्रेशर जो वारा वाहतोय, की जिथे लो प्रेशर आहे तिथं हाय प्रेशरचा वारा तिथे ॲब्झॉर्ब केला जातो. त्यातनं का तापमानातील फरक, तर ए जागेवरून बी जागेवर जायचं, दोन्हीकडे तापमान सारखं तर मिळणार नाही ना पृथ्वीवर, वातावरणामध्ये बदल होणार. मग त्यातनं मग मान्सून वारे तापमानातील फरकांमुळे प्रभावित झालेले बघायला मिळतात. जमीन आणि पाणी यांच्यात तापमानातील फरकामुळे दाबात तफावत निर्माण होऊन मान्सून वारे वाहायला लागतात. बरोबर. हरितगृह परिणाम कशाशी संबंधित आहे? ग्रीन हाऊस गॅस. ज्याला म्हणतो आपण ग्रीन हाऊस गॅसेस ज्या आहेत त्या कशाशी संबंधित आहेत? पर्याय क्रमांक 1 भूकंप, तापमान वाढ, तिसरं पर्जन्य आणि चौथं वारे. पर्याय क्रमांक 2 तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंगशी संबंधित आपल्याला ग्रीन हाऊस गॅसेस बघायला मिळतात. आता ग्लोबल वॉर्मिंग समजून घ्या, ही आपली पृथ्वी आहे, हा आपला सन आहे. सूर्याचे किरण येत आहेत, पृथ्वी काय करते? ॲब्झॉर्ब करते दिवसा, बरोबर. मग आता जी जमीन आहे, पाणी आहे, ती पृथ्वीवरची आलेली जी काय उष्णता आहे ती काय करते? ऑब्झर्व करते. पण रात्रीला जेव्हा पृथ्वी कूल डाऊन होती, थंड होती, तेव्हा हीच ऑब्झर्व केलेली उष्णता ती लेटेंट हीटच्या माध्यमातून ती बाहेर रिलीज करते, बरोबर. हे झाले नॅचरल प्रोसेस. आणि आपण बघतो तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर जे आहे, तपांबरामध्ये वातावरणाशी संबंधित सर्व हालचाली होतात. आता ह्या ज्या ग्रीन हाऊस गॅसेस ज्या आहेत त्या तपांबरामध्ये आपण एमिट करतोय, त्यांचं उत्सर्जन करतोय. मग क्लोरोफिल कार्बन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, नायट्रस ऑक्साईड असेल, मिथेन असेल, ह्या काही सगळ्या ज्या ग्रीन हाऊस गॅसेस आपल्या आहेत त्या. मग आता ह्या ज्या काही एमिट केलेले, जे उत्सर्जन केलेले ज्या गॅसेस आहेत त्या तपांबरामध्ये ऑलरेडी एक्झिस्ट करतात. आणि ही रात्री रिलीज होणारी लेटेंट हीट, या दोघांच्या मिश्रणातनं काय होतंय? हवा ट्रॅप होती, गरम हवा ट्रॅप होती, आणि त्यातनं काय होतंय की पृथ्वीचं एकंदरीत तापमान काय होतंय? वाढवते. त्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग या नावाने ओळखतो. आता नुकताच झालेली जी क्लायमेट कॉप G29 झाली, 28 झाली, त्यामध्ये आपण काय 2 डिग्री सेल्सिअसवर किमान 2 डिग्रीवर तरी थांबा. पहिले तर आपण ट्राय केलं 1 डिग्री सेल्सिअसवर थांबू, ते नाही शक्य झालं, आपण 1.5 वर आलो, 1.5 डिग्रीवर तरी थांबावं. आता आपण 2 डिग्रीवर आलेलो आहोत. तर किमान आशा आहे की आपण 2 डिग्री सेल्सिअसवर थांबावं, अन्यथा आपलं पृथ्वी तलावरचं अस्तित्वच नष्ट होऊ शकतं. वातावरणातील काही वायूंमुळे उष्णता साठवून ठेवली जाते, त्यामुळे पृथ्वीच्या सरासरी तापमानात वाढते. जे तुम्हाला आता एक्सप्लेन करून सांगितलं का, हेच वाक्य स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळते. बघा, ही सूर्यातनं येणारी ऊर्जा आहे, ही लेटेंट हीटच्या माध्यमातून रिलीज होतीये आणि ॲब्झॉर्ब पण होतीये. त्यामुळे वातावरण, ॲटमॉस्फिअर कुठे? तपांबरांमुळे. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? पर्याय क्रमांक 1 अटलांटिक, हिंद महासागर, तिसरं आर्टिक महासागर आणि चौथं प्रशांत महासागर. पर्याय क्रमांक 4 प्रशांत महासागर, पॅसिफिक ओशन हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला बघायला मिळतं. आता त्यामध्ये बघा, प्रशांत महासागर, पॅसिफिक ओशन हा जगातील सर्वात मोठा आणि खोल महासागर आहे. तो पृथ्वीच्या
1/3 भागावर पसरलेला आहे. म्हटल्यावर काय, 1/3 भागावर पसरलेला आहे. आणि याच पॅसिफिक ओशन मध्ये जगातील सर्वात खोल गर्ता मरियाना गर्ता बघायला मिळते. जगातील सर्वात खोल गर्ता, त्याचबरोबर पॉइंट निमो सुद्धा आपल्याला पॅसिफिक मध्येच बघायला मिळतो. आता पॉइंट निमो काय ते पण एकदा, आपण जे काही सॅटेलाइट्स पृथ्वीतनं बाहेर सोडतोय आपल्या अंतराळामध्ये, ते त्यांच्या एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरतायत, त्यांचा कार्यकाळ संपलाय. मग अंतरिक्ष कचऱ्यामध्ये त्याचं रूपांतर होतंय. बरोबर ना, आपण ए सॅटेलाइट पाठवलंय, बी पाठवलंय, सी पाठवलंय. बी आणि ए काम करताय, बट सी सॅटेलाइट जे आहे का, त्याचा कार्यकाळ संपला, 10 वर्षाचा होता तो संपला. मग आता तो अंतरिक्ष कचरा झाला, अंतराळातला कचरा झाला. तर त्याच्यात आणि आपल्या पृथ्वीवर काय गुरुत्वाकर्षण, मॅग्नेटिक फोर्स आहे पृथ्वीचं. अंतराळातली कोणती वस्तू ते स्वतःकडे ओढू शकते. कॉमेट ओढू शकते, वटुग्रह, लघुग्रह ओढू शकतात. तर मग हा अंतराळातला कचरा काय आहे? तर मग असा जर कचरा पृथ्वीवर ओढला गेला आणि तो एखाद्या जमिनीवर आदळला, तर त्यातनं होणारं संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आपण पॅसिफिक ओशन मध्ये पॉइंट निमो नावाचा एक जागा, एक विशिष्ट प्लेस ठरवलेलं आहे की ज्याच्यावर हा काय जो समुद्री कचरा आहे तो तिकडे जर समजा लो अर्थ ऑर्बिट पार करून तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत आला, तर त्याला तो तिकडे डायव्हर्ट करून त्या पॉइंट निमो मध्ये जाऊन जलसमाधी घे असं म्हटलं जातं. समजा त्याला हे करवून घेतलं जाते. तर त्यासाठी पॉइंट निमो प्रशांत महासागर, मरियाना ट्रेंच, प्रशांत महासागर सर्वात मोठा आणि 1/3 एरिया त्याने कव्हर केलेला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि ग्लोबमध्ये प्रशांत महासागराचे शेजारील जर बघायला गेलं तर उत्तर अमेरिका खंड, दक्षिण अमेरिका खंड, आपला आशिया रशियनवाला जो सेक्शन आहे तो, आणि आशियामधले ऑस्ट्रेलिया वगैरे तो वाला रिजन, आणि आसियान देश जे आहे ते त्याच्यासोबत सीमा असलेले आपल्याला बघायला मिळतात. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. गारभाटा, लो टाईड, हाय टाईड ज्या असतात का आपल्या, त्या कशामुळे निर्माण होतात? पर्याय क्रमांक 1 वाऱ्यामुळे, गुरुत्वाकर्षणामुळे, तिसरं पावसामुळे आणि चौथं भूकंपामुळे. तर पर्याय क्रमांक 2 गुरुत्वाकर्षण बलामुळे आपल्याला लो टाईड आणि हाय टाईड निर्माण झालेल्या बघायला मिळतात. आता ह्या लो टाईड आणि हाय टाईड कसं बघा. आता गुरुत्वाकर्षण आणि त्याच्यानंतर चंद्राची स्थिती, चंद्राची स्थिती प्लस गुरुत्वाकर्षण, कोणाचं, सूर्याचं गुरुत्वाकर्षण, यांच्या एकंदरीत प्रयत्नातनं मग आपल्याला लो टाईड आणि हाय टाईड बघायला मिळतात. बघा हे चंद्रांचे फोटो इमेजेस दिलेले आहेत. लो टाईड मध्ये बघा चंद्र जेवढा, पाण्याची पातळी जी आहे का त्याच्यामध्ये चढ उतार त्यातनं होत असतो. तर जेवढा दूर जाणार ते लो टाईड बघायला मिळणार, तर जेवढा जवळ येणार ते पाणी जास्त ओढणार. म्हटल्यावर बघा इथं हा कलर दिसतोय बघा तुम्हाला, चंद्राला आपण हे एक पॉइंट, हे इमेज दिसत असावी तुम्हाला. हा जो पहिला गोल एका लाल अक्षरातला ही आहे आपली पृथ्वी. त्याच्या बाजूला हा जो गोल दिसतोय बघा व्हाईट, हा जो व्हाईट कलर मधला हा जो गोल तुम्हाला दिसतोय हे आहे लो टाईड हाय टाईडचं. दिसत नाहीये का, कलर शेड चेंज करू, टॅग दिसत असावा सर्वांना, विजिबल आहे. आता इथे बघा इथे लो टाईड आहे, छोटासा एरिया, मात्र इथे हाय टाईड बघायला मिळते. का, जेवढं दूर जेवढं लांब त्याच्या स्थितीवर चंद्राची स्थिती आणि सूर्याचं पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण यांच्या एकंदरीत बलामुळे आपल्याला पाण्याची पातळी जी त्याच्यामध्ये चढ उतार होताना दिसतो, की ज्याला आपण हाय टाईड आणि लो टाईड भरती ओहोटी असं म्हणत. त्यानंतर बघा भारतात सध्या किती उच्च न्यायालय अस्तित्वात आहेत? पर्याय क्रमांक 1 20, पर्याय क्रमांक 2 22, पर्याय क्रमांक 25, पर्याय क्रमांक 4 तर पर्याय क्रमांक 3 25 हे योग्य उत्तर आपल्याला बघायला मिळतं. त्यापैकीच एक म्हणजे आपलं बॉम्बे हायकोर्ट जे 1862 मध्ये
स्थापन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. कधी? 1861च्या कायद्या. आता या 1862 मध्ये अजून कोणकोणते स्थापन झाले? ते सगळ्यात जुनं कोणतं? कलकत्ता. त्याच्यानंतर आलं आपलं मुंबईवालं, त्याला बॉम्बे हायकोर्ट म्हणतात. त्यानंतर आलं मद्रासवालं, चेन्नईवालं. हे तत्कालीन नाव ते. आता रिसेंट कोणतं उच्च न्यायालय बनलं आहे? तर ते आंध्र प्रदेश राज्याचं. कारण की आपणा सर्वांना माहिती, तेलंगणा आंध्र प्रदेशची 2014ला 2 नवीन राज्यांची झाली. 10 वर्षांसाठी त्यांना एक कॉमन हायकोर्ट आणि कॉमन कॅपिटल देण्यात आलेली होती. 10 वर्षानंतर सेपरेट कॅपिटल आणि सेपरेट उच्च न्यायालयांची मागणी केली. त्या अनुषंगाने आंध्र प्रदेशला नवीन उच्च न्यायालय मिळालं आहे. जे लेटेस्ट हायकोर्ट आपल्या भारतातलं असेल आणि त्या अनुषंगाने टोटल 25 उच्च न्यायालयांची संख्या आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर बघा, महाराष्ट्राचे उच्च न्यायालय कुठे स्थित आहे? पर्याय क्रमांक 1 मुंबई, पुणे, दुसरं नागपूर, तिसरं मुंबई आणि चौथं छत्रपती संभाजीनगर. पर्याय क्रमांक 3 मुंबईमध्ये आपल्याला मुख्यालय आपल्या हायकोर्टचं बघायला मिळतं. त्याचबरोबर त्याची 3 खंडपीठं पण आपल्याला बघायला मिळतात. एक आपलं बॉम्बे हायकोर्ट मुख्यालय कुठे? मुंबईला. खंडपीठ किती आहेत? 3 खंडपीठ आपल्याला सगळ्यात पहिला, कारण की ह्याच्या अखत्यारीत क्षेत्रामध्ये काय? दादर नगर हवेली, महाराष्ट्र राज्य, गोवा राज्य, एवढे 2 केंद्रशासित प्रदेश आणि 2 घटक राज्य येतात. मग एक पहिलं खंडपीठ आपल्याला पणजी इथे आपण ओपन केले बघ, गोवासाठी. दुसरं बघा नागपूरला. तिसरा आहे छत्रपती संभाजीनगर. मुख्यालय आणि 3 खंडपीठ असलेलं आपलं बॉम्बे हायकोर्ट बघायला मिळते, ज्याची स्थापना 1862 मध्ये झालेली आपल्याला बघायला. उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांना काढून टाकण्याला प्रक्रिया कोणाद्वारे केली जाते? पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती, दुसरं संसद, सर्वोच्च न्यायालय आणि चौथं पंतप्रधान. पर्याय क्रमांक 2 संसद हे त्याचं योग्य उत्तर आहे. आपण बघा महाभियोगाची प्रक्रिया करतो. ही संसदेमार्फत चालवली जातात न्यायाधीशांना त्यांच्या पदावरून दूर करण्यासाठी. काय? आपल्या पदाचा गैरवापर करणे, संविधानाचा अनादर करणे, दिवाळखोर झाल्याचे कारणावरून त्यावरती कारवाई करू शकतो. परंतु त्यासाठी त्यांना प्रायर नोटीस द्यावी लागते. त्याचबरोबर ते जे अनुमोदन जे आहे तो ठराव मांडण्यासाठी आपल्याला संसदेमध्ये मांडायचा आहे, तो ठराव पास पण झाला पाहिजे, तेव्हाच त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांना पदावरून काढलं जातं. आजही अगद भारत एकही न्यायाधीश पद्धतीने काढला गेलेला नाही. आपण प्रयत्न केला होता एका न्यायाधीशाच्या वेळी, परंतु तो झाला नाही. तेवढं जे बहुमत जेवढं काढण्यासाठी हवंय तेवढं ते साध्य होऊ शकलं नाही. परंतु उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना काढणं तर ठीक आहे, संसद करते, पण नियुक्ती कोण करतं बरं का? तर राष्ट्रपती. ते संबंधित राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, इतर जज जे आहेत हायकोर्टचे, त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांची नियुक्ती करतात. आणि नियुक्ती जरी राष्ट्रपती करत असले, परंतु त्यांना शपथ मात्र संबंधित राज्याचे राज्यपाल देत असतात. जर राज्यपाल उपस्थित नसतील तर मुख्य न्यायाधीश आणि राज्यपाल दोन्ही उपस्थित नसतील तर जो वरिष्ठ सदस्य जो आहे कोणताही, तो ही शपथ देत असतो. न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासाठी प्रक्रिया संसदेमध्ये राबवली जाते. यासाठी
दोन्ही सभागृहांचे विशेष बहुमताने त्याची संमती मिळवणे अपेक्षित आहे. दोन्ही सभागृह कोणते? लोकसभा प्लस आपली राज्यसभा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते? आताच आपण चर्चा करताना बोललो बघा. 1962 ला 1862 ला स्थापना झालेलं कलकत्ता सगळ्यात जुनं हायकोर्ट आहे. सेकंड बॉम्बे, थर्ड मद्रास आणि मग त्याच्यानंतर अलाहाबाद. अलाहाबाद नंतर दिल्लीची स्थापना झालेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर बघा उच्च न्यायालय कोणत्या कलमानुसार स्थापन झालेले आहे? पर्याय क्रमांक 1 124, पर्याय क्रमांक 2 214, पर्याय क्रमांक 3 32 आणि पर्याय क्रमांक 4 356. पर्याय क्रमांक 2 214 हे त्याचं योग्य उत्तर असलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता हे आणीबाणीशी संबंधित आपला पर्याय चौथा. ओके, 214 काय? हायकोर्ट. 124 काय? सुप्रीम कोर्ट. त्याच्यानंतर 32 काय? घटनात्मक उपाययोजना. त्यानंतर बघा 14 नुसार अर्थशास्त्राचा जनक कोणाला म्हटले जाते? पर्याय क्रमांक 1 कार्ल मार्क्स, दुसरं ॲडम स्मिथ, त्यानंतर केन्स आणि चौथं रिकार्डो. त्यामध्ये बघा ॲडम स्मिथ हे योग्य उत्तर आपल्याला बघायला मिळतं. इकॉनॉमिक्सचा जनक. तसंच जर बघायला गेलं तर आपल्या राज्यशास्त्राचा जनक कोण? अरिस्टॉटल. जनक कोणता? हेरोडोटस. भूगोलचा म्हटलं तर बाल्डेल म्हणून आहे बघा तो. ठीक आहे. ॲडम स्मिथ यांनी आधुनिक अर्थशास्त्राचे जनक म्हटले जाते. त्यांनी त्यांच्या वेल्थ ऑफ नेशन राष्ट्राची संपत्ती या पुस्तकात त्याची संकल्पना मांडली. जो ग्रंथ त्यांनी 1776 मध्ये लिहिलेला. तर त्यामध्ये बघा त्यांनी प्रथमच अर्थशास्त्राची शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला. या अगोदरही लोक हिशोब करतच होते, परंतु तो पुस्तकात नाही एका विशिष्ट विषयाच्या मांडणीतून सादर करणारा व्यक्ती कोणता? ॲडम स्मिथ. त्याच्यामध्ये बाजारपेठ अदृश्य हात इनविजिबल हँडद्वारे स्वतःचे नियंत्रण करत असते. मागणीचा पुरवठा आणि पैशाची मागणी कशी आहे, वस्तूंचा पुरवठा कसा आहे, कुणाची मक्तेदारी आहे की नाही, ह्या सर्व गोष्टींचा एकत्रित अभ्यास करून त्यांनी राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिला 1776. आणि तिथून आधुनिक अर्थशास्त्राची एक नवीन विद्याशाखा ज्ञान शाखा आपण सुरू केलेली आहे. नंतर बघा मागणीचा नियम काय सांगतो? पर्याय क्रमांक 1 किंमत वाढली की मागणी वाढते, दुसरं किंमत वाढली की मागणी कमी होते, तिसरं मागणी स्थिर राहते आणि वरील पैकी सर्व. मागणीचा नियम डिमांडचा लॉ ऑफ डिमांड काय अर्थशास्त्राच्या भाषेत? तर पर्याय क्रमांक 2 किंमत वाढली की मागणी कमी होते, महागाई. तर समजा ह्या पेनच्या उदाहरणात पुन्हा एकदा बघू. जसं काल पण पेनचं उदाहरण बघितलं तर महागाईसाठी, आजही आपण हेच बघू. 10 रुपये किंमत आहे, माझ्यासोबत 10 लोकांना पाहिजे हा पेन. आम्ही 10च्या 10 लोकांनी मागणी केली कारण की 10 रुपयाला अफोर्डेबल प्राइस. परंतु ही प्राइस 10 वर अजून एक शून्य लागला तर, 100 रुपयाला एक पेन मिळायला लागला तर माझ्यासाठी तो महाग आहे, मी अफोर्ड नाही करू शकते, मग मी नाही खरेदी करणार. तर 10 पैकी मी गेले, 9 लोक उरलीत, त्या 9 पैकी पण 4 लोकच अफोर्ड करतायत, तर 5 लोक गेलीत ना, लोक अफोर्ड करू शकतात. म्हटल्यावर काय, किंमत वाढली की मागणी कमी होते आणि तीच किंमत घटली की मागणी वाढते.
आज समजा 10 रुपयाचा पेन, एक शून्य वाढण्याऐवजी 2 रुपये कमी झाले, 8 रुपयाला झाले. मी एक पेन खरेदी करायच्या ऐवजी अरे यार 10 रुपयाचा पेन आपल्याला 8 रुपयाला मिळतो, मी 4-5 पेन खरेदी, अजून 4-5 लोक तो पेन खरेदी करणार, बरोबर ना? कारण की 2 रुपये वाचताय आम्हाला पर पेपर. आम्ही यार हा संपला की दुसरा वापरा, हा संपला की दुसरा वापरणार. म्हटल्यावर काय, मागणी आणि किंमत हा परस्पर संबंध असलेला आपल्याला बघायला मिळतो. मागणी ही किंमतीवर अवलंबून असते. किंमत आणि पुरवठा किती आहे वस्तूचा याच्यावर मागणीचा नियम ठरत असतो. वस्तूची किंमत जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे तर अपसूक मागणी त्याची कमी होते. परंतु वस्तूची जर किंमत जास्त आहे, मागणी कमी आहे, परंतु ती वस्तू जीवनावश्यक जर असेल तर मात्र तिचा पुरवठा तटस्थ राहतो. फॉर एक्झाम्पल आपलं पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस. 100 रुपयानं मिळणारं पेट्रोल आपल्याला 200-300 रुपये लिटर जरी मिळालं, परंतु ती आपली गरज आहे. त्यामुळे आपण ती महागडी गरज पण भागवून घेणार. त्यानंतर अन्नधान्याच्या किमती जर वाढल्या, समजा 100 रुपये नाही मिळणारा गहू आपला 200-300 रुपयाला झाला, पण आपल्याला पोट भरायचं, आपण तो गहू खरेदी करणार आहे, बरोबर ना? जीवनावश्यक वस्तूंसाठी मागणीचा नियम लागू होत नाही. त्या आपण खरेदी शक्ती काहीही असो परचेस करतो, कदाचित निकृष्ट दर्जाची विकत घेऊ, परंतु त्याची खरेदी आपण करत असतो, तिथे मात्र मागणीचा नियम लागू होत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, भारताचे चलन एकक काय आहे? पर्याय क्रमांक 1 डॉलर, दुसरं पाऊंड, दुसरं रुपया आणि चौथं येन. पर्याय क्रमांक 3 रुपया आहे, त्याचे पाऊंड कोणाचं? युरोपियन युनियन. तर डॉलर कोणाचं? संयुक्त राष्ट्र अमेरिका. रुपया भारत, येन चीन. पण बघा, इंडियन रुपीज NRI INR मध्ये अधिकृत चलन आहे. जर बघायला गेलं, हे साइन बघतो आपण, जे आपण 2010 मध्ये काढलेलं साइन, हे देवनागरी मध्ये र, त्याच्यावर लाईन, उदय कुमार यांनी हे डिझाईन तयार केलेलं. उदय कुमार. पुढचा प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य कार्य काय आहे? RBI चे काय फंक्शन आहे? पर्याय क्रमांक 1 शेती विकसित करणे, दुसरं चलन नियंत्रित करणे, तिसरं आणि चौथं. पर्याय क्रमांक 2 चलन नियंत्रित करणे हे RBI चे मुख्य धोरण आहे. मॉनिटरी पॉलिसीला कंट्रोल करणे हे RBI ची मेन पॉलिसी. बँकांची बँक म्हणून काम करते, काय मध्यवर्ती बँक आहे RBI. बँकांची बँक म्हणून ती काम. तसेच देशाचं मौद्रिक धोरण नियंत्रित करते. त्यामध्ये बघा, ही मध्यवर्ती बँक असून ती देशातील चलन पुरवठा, पहिलं काम काय? चलन पुरवठा. काय? बँकिंग प्रणाली निश्चित करणे, रिव्हर्स रेपो, रेपो रेट, बँक रेट, SLR, CRR या सर्व टूल्सच्या, ओपन मार्केट ऑपरेशन या सर्व टूल्सच्या माध्यमातून RBI ही बँकिंग प्रणाली जी आहे त्यांच्यावर नियंत्रण ठेवत असते. CLR, SLR असेल, CRR असेल, रिझर्व्ह कॅश ठेवलेला रेशो, लिक्विडिटी केवढी असावी, बँक रेट कसा असावा, रेपो रेट काय असावा, रिव्हर्स रेपो रेट काय असावा, या सगळ्या गोष्टीतनं पतपैशाची निर्मिती, मग पुढे आपली मॉनिटरी फंडिंग यांना
कंट्रोल करण्याची जबाबदारी आपल्या RBI वर दिलेली आहे. हे काम जर बघायला गेलं तर चलनाची छपाई करणे, बरोबर, सरकारची बँक म्हणून कार्य करणे, महागाई नियंत्रित करणे, त्यासाठी हे टूल्स जे तुम्हाला सांगितले त्याचा वापर आपल्याला RBI करताना. पुढचा प्रश्न आहे बघा, GDP म्हणजे काय? जे आपण वारंवार न्यूज मध्ये येतं, रील मध्ये बघतो की GDP नेमका आहे का? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, जनरल डोमेस्टिक प्राइस, ग्रॉस डेव्हलपमेंट प्लॅन आणि ग्लोबल डिमांड प्रोडक्ट. तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट हे त्याचं योग्य उत्तर आहे. एका वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्या भूभागावर, विशिष्ट राष्ट्राच्या भूभागावर किती अंतिम वस्तूंचं उत्पादन होतं त्याची किंमत काय, ते म्हणजे GDP. साध्या सरळ भाषेत ते व्याख्या दिली बघा आपण. GDP म्हणजे एका आर्थिक वर्षात देशाच्या सीमेच्या अंतर्गत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे एकूण बाजार मूल्य होय. ही व्याख्या लक्षात ठेवणं उपयुक्त ठरेल. त्यानंतर बघा GDPचे महत्त्व. GDP द्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रगती आणि आकार हा मोजला जातो. हा देशाचा GDP वाढीचा दर चांगला असतो तो देश अधिक प्रगत मानला जातो. त्यानंतर बघा तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना सूचना. अशा रीतीने आपण आपला 5वा जो भाग आहे या अतिसंभाव्य प्रश्नपत्रिकांचा तो संपवलेला आहे. आपण भेटूया आपल्या पुढच्या भागांमध्ये. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे की ज्याच्यामध्ये अगोदर झालेले 4 आणि ह्या आजची ही जी टेस्ट आपण जी घेतली, जे काही प्रश्न आपण घेतले त्याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच अनुषंगाने त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी काही सूचना आहेत. तर त्यामध्ये बघा आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे की ज्यामध्ये आपल्याला मात्र 75 रुपयाच्या माफक दरामध्ये 20 टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक आहे, तिथून तुम्ही ती परचेस करू शकता. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांची संगणकाच्या बॅचबद्दल इन्क्वायरी होती. त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मात्र 49 रुपयाच्या माफक दरामध्ये संगणकावर आधारित बेसिक टू ॲडव्हान्स शिकवणारी आणि प्रश्नांचे विश्लेषण करणारी बॅच आपण लॉन्च केलेली आहे. मी जर ॲप डाउनलोड केलं तर तुम्हाला डायरेक्ट ॲक्सेस त्या कोर्सवर मिळू शकते. त्याचबरोबर आपल्याला 26 एप्रिलला आता पेपर जवळ आलेला आहे आणि काही विद्यार्थी जर बॅच परचेस करण्यास इच्छुक असतील की ज्याची फीस होती अगोदर 1999, परंतु परीक्षा आणि विद्यार्थी हित लक्षात घेता आपण 399 या माफक दरामध्ये बॉम्बे हायकोर्टची आपण बॅच लॉन्च केलेली आहे की ज्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाचे लेक्चर्स असतील. त्यामध्ये अनलिमिटेड वॉच टाईम, मॉक टेस्ट सिरीज तुम्हाला मिळतील, PDF स्वरूपात नोट्स मिळतील आणि त्यामध्ये जी टेस्ट सिरीज तुम्ही सॉल्व्ह करता त्यात तब्बल 3000 प्रश्नांचा एकंदरीत सराव तुमच्याकडनं करून घेतला जाणार आहे. ते एवढ्या सर्व गोष्टी तुम्हाला मात्र 399 रुपयाच्या माफक दरामध्ये मिळतील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक आहे. जर तुम्ही प्ले स्टोअरवर जाल तर तुम्हाला अशी विंडो ओपन झालेली मिळेल की जिथून तुम्हाला डायरेक्ट ॲक्सेस, तुम्ही ज्या काही कोर्स परचेस करताय मग ती टेस्ट सिरीज असो किंवा बॅच असो त्यावर तुम्हाला डायरेक्ट ॲक्सेस तिथून मिळून जाणार. त्याचबरोबर तुम्हाला टेलिग्राम चॅनलची पण लिंक दिलेली आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघा. टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. बॉम्बे हायकोर्टशी संबंधित ज्या काही अपडेट असतील त्या तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील. त्याचबरोबर कॉन्टॅक्ट नंबरवर सरळ सेवे बॉम्बे हायकोर्ट सोबतच इतर काही सरळ सेवा ज्या आहेत त्याच्याशी संबंधित ज्या काही तुमच्या समस्या असतील, जे काही प्रश्न असतील तर त्याची इन्क्वायरी तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर करू शकतात. धन्यवाद. भेटूया आपण आपल्या पुढच्या भागामध्ये की ज्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्नांचा आढावा घेऊ. थँक्यू.